संग्राम पाटील यांचे कुटुंब उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहते. बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास जेवण आटपून शिवम आणि स्वरांजली हे दोघे भाऊ बहीण हातात हात धरून एका घरातून दुसऱ्या घरात जात होते. दोन्ही घरांच्या मधील बोळीत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक स्वरांजलीवर हल्ला केला आणि तिची मान पकडली. भावाचे प्रसंगवधान आणि आईची धाव. बिबट्यानं स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला. मात्र न डगमगता शिवमने तात्काळ स्वरांजलीचा पाय घट्ट पकडून ठेवले आणि तिला मागे ओढू लागला. दरम्यान मुलांची आई स्वप्नाली यांनीही घटनास्थळी धाव घेत आरडाओरडा सुरू केला. नागरिक जमा झाल्याचं पाहून बिबट्यानं आपली पकड सैल केली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. सुदैवानं स्वरांजलीनं स्वेटर आणि डोक्याला टोपी घातलेली असल्यानं बिबट्याचे दात मानेत खोलवर रुतले नाही. या हल्ल्यात स्वरांजलीच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या. तिला तातडीनं सरपंच संभाजी पाटील, प्रवीण पाटील, सुनील गायकवाड, श्रीकांत पवार तसेच कुटुंबियांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टर निलेश पाटील तिच्यावर उपचार करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल वाजे आणि वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. 3 वर्षापूर्वी या गावापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या तडवळे इथं बिबट्याच्या हल्ल्यात एका 11 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला होता. उपवळे येथील या घटनेनं या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या असून परिसरात बिबट्याचं वातावरण निर्माण झालंय. थंडीमुळे स्वरांजलीनं अंगात जाड स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातली होती. बिबट्यानं तिच्या मानेवर झडप घातली, परंतु टोपी आणि स्वेटरच्या अडथळ्यामुळे बिबट्याची शिकार करण्याची पकड पूर्णपणे बसू शकली नाही. भावाचे शौर्य आणि हे कपडे तिच्यासाठी जीवनदान ठरले.